श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरे। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। भगवान श्री प्रभु रामचंद्रांचे चरणी वंदन। ग्रंथकर्ते नाथ बाबा गावबा काका आणि सकल संत जनांच्या चरणी नमन करून पवित्र असणार गोदा आहे। पवित्र सलीला गोदा मातेच्या तटावर असणारी ही प्रभू रामचंद्राची आचार संहिता म्हणजे रामायण आणि शक्तीचा प्रसंग। या शक्तीच्या प्रसंगामध्ये आतापर्यंत आपण हरिभक्ती परायण मुरकुटे सरांच्या मुखातून पंचीकरण ऐकलं। इथून पुढचा जो विषय आहे भगवंत वीर रसामध्ये आले, आवेश धारण केलाय आणि हा परमात्मा काय करतो ऐका आता। ब्रह्मा बरे काय झाले काळे विन प्रयंत मांडिले दुने कष्ट मजा ओढवले पुन्हा कैसे सकळ ब्रह्मांड रचो। ज्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्राने आवेश धारण केला, लाल रुंद डोळे केलेले आहेत, शरीर धरधरा कापायला लागलंय, रोमांचित झालेला अंग आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळेस क्रोधाने पाहू लागले ब्रह्मदेवाला चिंता पडली। काय म्हणू लागला, आता पुन्हा घडायची, पुन्हा निर्मिती करायची, घडामोड ही याचाच मला कंटाळा आलाय आणि प्रभूने जर या सृष्टीचा संहार केला तर पुन्हा ही सृष्टी कशी निर्माण करू। होता सकार दरा पळती मरकटे सैराते दे कोणी तोर तोर वानर वीरा पुढे झाले। भगवंताचा तो आवेशात्मक अवतार पाहिला। काही काही रूपच असे असतात, नाही तर भगवंताचं रूप आहे स्वज्वल असणार, ते रूप पाहिल्याबरोबर आनंदच निर्माण होतोय ना। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया। हे रूप बघा मनाला मोहनच टाकतं। आवडे हे रूप गोरे सौहान पाहता लोचन सुखावले। हे रूप पहा हवंहवंसं वाटतंय आणि त्या भक्त प्रल्हादासाठी जे नरसिंह अवतार धारण केला ते रूप पहा भीती नाम थरथर कापतंय। तसं इथं प्रभू रामचंद्राचं रूप पाहिलं, छोटे मोठे वानर पळाले, त्यातले काही मोठे होते जे प्रभूच्या समोर आले। अंगद सुग्रीव कपिनाथ विभीषणा शरणांगद श्री रघुनाथ प्रार्थते। यांना मोठं का म्हणायचं, नळ निळादे जांबुवंत। अंगद सगळ्यात वयानं कमी होता पण अधिकारानं मोठा होता। किती मोठा अधिकार होता। हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दाशीचे पद। दुसरा जन्म याचा अंगद राम भक्त मंत्रा नाम माझे भरते मारिली लात। युगानुयुगचा भक्त असल्यामुळे वयानं लहान दिसू द्या अधिकारानं मोठा होता। प्रभू रामचंद्राच्या समोर आले, नळ नीळ जांबुवंत अंगदची हात जोडून काय अवतार राम राम अकाळी करू नये प्रयोगापतसे ब्रह्मदेव नवी सृष्टी पहावो करवे ना। सगळ्यांनी भगवंताच्या समोर हात जोडल्याने सांगितलं, देवा अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, घेशी भक्ता कारणे। अनेक अवतार घेतले, अंश घेतला, अंशांश घेतला, कला घेतला, आवेश घेतला, पूर्ण घेतला आणि पूर्णतम घेतला। हे 6 प्रकार आहेत। यामध्ये पूर्ण अवतार रामराव तुमचा अवतार कसा आहे, पूर्ण आहे। मग हे परमात्म्या भक्तासाठी जर तुम्ही अवतार धारण केला असेल सुख देण्यासाठी तर तुमचा आवेश कमी करा, राग आवरा। अकाळ प्रयोग करीता बोल लागेल निजव्रता तू
सकळात पाळिता निरापराधे घाता नये कर रागात येऊन जर सृष्टीचा नायनाट केला तर काय होईल? तुमचं वृत्त आहे काय? कशासाठी तुम्ही अवतार धारण केलाय? फेडावया देवाची बांधवडी, तोडावया नवग्रहाची बेडी, उभवावया रामराजाची गुढी, सूर्यवंशा गाडी दशाने. सूर्यवंशाला आलात ना, कारण एकच आहे, भक्ताचा सांभाळ. आणि इथं तर रौद्र रूप धारण केलंय, चुकीच आहे देवा. एकाच अपराधासाठी सहारणे सगळ सृष्टी ते प्रतिपालनाची गोष्ट केवे जगदेचे बोलावे. सगळे वानर म्हणू लागले देवा, श्री अनंता मधुसूदना वरद्वारावा नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा, साधे नाही तुम्ही सकळ देवा आदि देवा, कृपाळू आदी केशवा. देवा सगळ्या देवात वारी तुम्ही आहात आणि प्रतिपालन करण्याची गोष्ट नाही. एकाच्या चुकीसाठी सगळ्याचा नाश शोभणारा नाही देवा. हो जनका सकळांचा पिता पिता माझा, निरापराध निज बाळाचा, संहार कैसा करीतो तुम्ही कोण आहात? ब्रह्मांडाचे चालका, तू जनक पितामहाचा ब्रह्मदेवाचे वडील आहात आणि प्रतिपालन करण्यामध्ये तुम्ही कोण आहात? सगळ्याचं पालन करताय ना. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐशे नाही. सगळ्यांचा जर तुम्ही सांभाळ करतात तर देवा एकासाठी अन्यांना शिक्षा देऊ नका. म्हणून धरले दोन्ही चरण नको प्रयोजू गुणी बाण तू कृपाळ रघुनंदना हृदोप शमन करी रामा. हे प्रभू, तुम्ही जर बाण जोडला ना, एक बाणी आहात तुम्ही, तो बाण परत पाठीमागे घेता येत नाही. म्हणून जगाचा सांभाळ करायचा आहे, भक्ताचा सांभाळ करायचा आहे ना, एक करा. नको प्रयोजू बाण, या धनुष्यावर बाण तुम्ही जोडू नका, ही आमची विनंती आहे. भक्त जनाचा कृपाळ श्रीराम दीन दयाळ, ओलळा कृपा कल्लोळ पाळ श्रीराम. एवढी विनवणी जर एखाद्या लेकरानं आपल्या आई बापाची केली आणि त्यांनी राग कमी केला नाही, असं कधी होईल का? साधारण आपले माय बाप आपला राग लेकरासाठी त्या ठिकाणी आवरतात. जगाचा माय बाप आहे. काय केलं परमात्म्याने? रागाचं शमन केलं, बाण बाजूला फेकला. प्रशांत दिनचाता ते कथाची एका वर्षोनिया कृपा पियुग निवविले देखा दयाळुत्व. दयाळू असणारा परमात्मा बहु आहे, करुणावंत अनंत हे नाम ज्या. त्या परमात्म्याने काय केलं? जसा तो चातकासाठी मेघवृष्टी होते ना, त्या रूपानं भक्तासाठी देवाने रोग आपला भक्ताचं वचन नुलंगित रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन भक्तावगणन न करी दे. भक्ताचं अवगमन कधीच करणारा परमात्मा नाही, कारण भगवान स्वतः म्हणतात अहम भक्त पराधीनो, मी भक्ताच्या अधीन आहे. भक्त म्हणतील तसंच, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. तो परमात्मा जो आहे ना, भक्तांनी म्हणावं आणि तसंच त्यानं करावं. मग आमच्या जनाबाईसाठी डोईवर त्या ठिकाणी पाठी घेतली, केर भरण्याचं काम केलं. एवढा तो कनवाळू कृपाळू आहे. एकपणाचे देते एका जनार्दनी नातील गोष्टी घालिता श्रीरामे मेठे ब्रह्मत्वे सृष्टी हेलावे. देवाच्या मनामध्ये आल्याच्या नंतर तिथं तुझा भाव राहतो का? एकत्रच त्या ठिकाणी होऊन जातं.
जैसा दीपे दीपुला विजय वा वा. तेच आदिल कोण हे लोळ विजय तसं एकत्वाची मिती एकपणा निर्माण झाला. एका जनार्दना शरद प्रार्थोनिया रघुनंदन केले क्रोधाचे उपशमान भक्तावगणन न करी दे. राग त्या ठिकाणी जगाला दाखवण्यासाठी होता वरवरून फणसासारखं पण आत मधाळ असणारं प्रभूचं अंतःकरण भक्त म्हटले आणि भक्तांनी म्हटल्याबरोबर आपल्या क्रोधाचं उपशमन केलं. स्वस्ती श्री भागवत रामायण कांडे गायपुर टिकार्टिका रघुनाथ गुरु श्रवणाध्याय 43 वा 188 पुंडलिकावर द्या विठ्ठल ज्ञानदेव हरिवार रामकृष्ण हरी. श्रीरामचंद्राय नमः. श्रीरामा प्राप्तिका वानरगा शरणांगत विभीषण सृष्टी घाता गळवळून गेले उपशमन क्रोधात. शरणागतांनी प्रार्थना केली वानरगणांनी प्रार्थना केली भगवंताने आपला संपूर्ण जो राग आहे